तसं ओल्हावले मन परतोनी पाही. ओल्हावले मन तृप्त झालं, समाधान आहे. पण समाधान झाल्यानंतर थोडंसं मागे वळून पाहावं. काय आम्ही मागे काय वळून पाहतो हे माझंच सांगतो. काय इथे बसल्यानंतर, गादीवर बसल्यानंतर आज लाखो माणसं परंपरेमध्ये आहेत. मी म्हटलं ना 10 लाख तर माझ्या हातूनच माळा झाल्या. लाखो माणसं मागे आहेत. पण कधी मनात वाटत नाही हे आपलं आहे. असं वाटतं याच्या मागे आमचे सद्गुरू आहेत. त्या सद्गुरूकडे वळून पाहावं आणि त्यांना म्हणावं, महाराज ही मान जी मागे वळून पाहते ना ती कायम तशीच राहू द्या, म्हणजे तुम्ही आमच्या मागे राहाल. तसं इथे तेच सांगतायत, ओल्हावले मन परतोनी पाही. समाधान झालं, तृप्त झालं. अध्यात्मामध्ये पुढे प्रगती झाली. नाही का? मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे, मी अमका आहे, मी तमका आहे, हे सगळ्या पायऱ्या ओलांडत गेला. अगदी वेदांताच्या प्रक्रिया सांगताना मनोमय कोश, विज्ञानमय कोश, हे सगळे कोश ओलांडत ओलांडत पुढे गेला. आणि विशिष्ट भूमिकेवर उभा राहिल्यानंतर जागा मागे वळून बघितलं. ओल्हावले मन, किती गोड शब्द आहे. ओल्हावले मन परतोनी पाही. तो प्रपंच दिसे आवा गेला गे माया आया. मागे वळून बघितलं. मागे वळून बघितल्यावर कळलं जगत नसून माझा प्रभूच नटलेला आहे जगत रूपाने. पहिल्यांदा वाटत होतं जगत आहे, जीव आहे, पण मागे वळून बघितल्यानंतर कळलं परतोनी पाठी मोरे ठाके. आणि कुणाला बघे आपण या ते देखे, देखत के हो ओळखे म्हणे हे तत्व मीची, हे तत्व मीच आहे. जरा मागे वळून पहा, मागे वळून पहा. काय व्यवहारामध्ये सुद्धा मागे वळून पाहण्यात गंमत असते. काही वेळेला मुलगा आईवर ताणून ताणून बोलत असतो. काय लहानपणापासून पोटातच लाता खायच्या सवय झालेल्या असतात, त्यामुळे बाहेर लाता मारल्यानंतर बायकांना विशेष काही वाटत नाही. पण बापाला जरासुद्धा खपत नाही. त्याच्यामध्ये काही चूक आहे अशातला काही भाग नाही. जीवनाची घटनाच तशी घडलेली आहे. आवाज चढून बोलत असतो, तितक्यात बाप दारात उभा राहतो. आता बोलत असतो तिला, पण त्याला तो काही बोलू नाही म्हणून बाबा तुम्ही केव्हा आला? नाही नाही, आवाज चढून बोलत असतं तसं काही नाही म्हणले. सहज आमचं नाही तर सहजच नेहमीच चालतं, कळलं का? हां चालू द्या. माझं म्हणणं कळलं की नुसतं मागे वळून बाप आहे एवढं कळल्याबरोबर आई म्हणली कसं झालं? मग बघतो ना, जाऊ दे बाबाला. अरे म्हणले मेजाच मारू नकोस, हे सगळ्या तुझ्या भानगडी बापाला सांगत नाही म्हणून 1 सेकंद घरात ठेवणार नाही. तुला माझ्याकडे मागे वळून पाहावं लागेल आणि बापाकडे वळून पाहावं लागेल. पाहिल्याशिवाय पर्याय नाही. तसं अध्यात्म पुढेच बघू नका. जगत दिसतंय, पण ज्या अर्थी जगत दिसतंय त्या अर्थी त्याच्या मागे कोणीतरी आहे. आवा गेला, प्रपंच संपला, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्मा कळिले. काय म्हणतात बघा, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, प्रपंच झालाच नाही. मग ते म्हणाल हे काय आहे? हे दिसतंय ते प्रभू तुमच्या रूपाने नटलेला आहे, फक्त तुम्हाला कळत नाही, एवढंच भानगड आहे. म्हणून मी अनेक वेळा सांगतो, तुम्ही जर मला विचारलं की देव कसा आहे, मी सांगेन तुझ्यासारखा आहे, तुझ्यासारखा आहे, तुझ्यासारखा आहे. नाही का? प्रमाण देऊ का ज्ञानोबा राहायचं? अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या तयासी, पण बाप रुक्मा देऊर खूण बाणली आईसी. अनंत रूपाने अनंत वेशामध्ये बघितलं, पण एक खूण मागितली की हा दुसरा कोणी नसतो. अनंत रूपाने अनंत वेशाने बाप रुक्मा देवी वरच आहे, निश्चिंती झाली. त्यामुळे कोणत्याही वेशात बघितलं म्हणून फरक पडला नाही. नामदेवरायांनी मागे वळून बघितल्यानंतर फक्त विटेवर पांडुरंग दिसत होता, आणि अजून मागे वळून बघितल्यानंतर खेचर स्वामीची भेट झाल्यानंतर आणि जेव्हा कुत्र्यात सुद्धा देव दिसू लागला तेव्हा मागे वळून बघितलं की मागे काय होतं आणि आता काय आहे.
मागे वळून बघितलं. मग त्याच्यानंतर गुमानला गेले, नाही तर पंढरी सोडून जात नव्हते. कारण माझा देव कुठे आहे? पंढरीतच. माझा देव कुठे आहे? महाद्वारातच. माझा देव कुठे आहे? विटेवरच. आणि मागे वळून जेव्हा खेचर स्वामीचा अनुग्रह बघितला तेव्हा कळलं, विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आणि अजिम्या दृष्टीने देखिला. काही काही माणसं असं म्हणतात, तुकाराम महाराजांना कोणाचा राग आला नाही. ते काही त्याच्यात काही विशेष आहे अशातला भाग नाही. हे बघा, ह्याच्या दोन व्याख्या केल्या. एका ठिकाणी महाराजांनी म्हटलंय, कल्पनेची सासू तिचा बहुचची जाचू. ही जी कल्पना आहे ना, ती तुम्हाला अतिशय त्रास देते. घरात बसून देत नाही. हे कर, ते कर, ते कर, ते कर, ते कर, आणि पुढे हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, ते मिळालं नाही, ते मिळालं नाही, ते मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, हे घडायला पाहिजे. कल्पना. जिथे जाल तिथे तुम्ही आहे. अजून सांगू का, तुमची कल्पना झोपल्यानंतर जाते अशी गैरसमजूत आहे. ती तुमची जी अव्यक्त कल्पना असेल ती स्वप्नातून बाहेर पडते. आहे का नाही? प्रत्यक्ष जगत आहे, बरोबर आहे ना. प्रातिभासिक आहे आणि आध्यात्मिक आहे. प्रातिभासिक म्हणजे जे स्वप्नात दिसतं ते भासतं पण नसतं. कळलं? काही काही वेळेला माणसं स्वप्नात आपली प्रेतयात्रा बघतात, खांद्यावरून गेलेलं बघतात, रडत उठतो. बायको म्हणते काय झालं? बघा, नाथ इतके मजेशीर आहेत ना. भ्रतार सेजे निजोनी नारी. बरं का, पती गेला म्हणून वैधव्य शंख करी, आणि पती जरी तिसी पुसे तरी म्हणे मी रांडवले. काय न कसं लिहितात बघा. झोपली होती ती, ओरडून ओढली. हा, अहो काय अहो म्हणलं काय सांगू, तुम्ही मेला. पती जरी तिसी पुसे तरी ती सांगते तरी म्हणे मी रांडवले. शेजारी झोपलेला पती जर कळत नाही तर हृदयातला परमात्मा कसा कळेल? काय सांगावं तुम्हाला. ती सांगते तुम्ही मेला. अगं मी नाही ग, मी आहे तुझ्या शेजारी. कल्पना कळली का? काय कळते कल्पना? कल्पना अशी आहे, नाही ते दाखवते, नाही ते दाखवते. म्हणून एक कल्पना आली की नाही आपलीच आपल्याबद्दलची, तर ती कल्पना आपल्याला झोपून देत नाही. आपल्या वयाचा जर कोण गेला ना लवकर हार्ट फेलनी, आणि आपल्याला सहज वाटलं, झोपेतून उठून बसला, बायको म्हणली काय झालं? नाही म्हणला, आपल्याबरोबरचा गेला. अहो म्हणली चेकिंग करून आणलंय तुमचं, सगळं नीट आहे. नाही पण म्हणला गेलो तर. आता म्हणली कशाला नको त्या कल्पना करता. कळलं का? कल्पना नको ती कल्पना कशाला करता? बरं समजा गेला, बायको स्पष्ट होती, गेला तर तुम्हाला काय कळणार आहे? आम्हाला दुःख होणार आहे, आम्हाला रडू द्या, तुम्ही का रडताय? कशी कल्पना आहे? हे नसतेने रूपे रूपा आली, आणि असत्याची पिल्ले स्वये व्याली गरोदर. नसतेने. कशी आहे कल्पना ही? कल्पना म्हणजे मन. वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावयव. ज्ञानोबा म्हणतात वाया. कल्पना म्हणजे काय? इकडे 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 इकडे, चांगलं वाईट, चांगलं वाईट, चांगलं येता येता मनामध्ये वाईट येतं, वाईट येता येता चांगलं येतं. काय अतिशय अवस्था बिकट असते माणसाची. चांगलं येता येता उलट मनात केव्हा येईल हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, स्त्री ओखटी तेजू मनीषी तरी कल्पने एवढी भक्ती, पुत्र अपत्य तेजू